60 70 170 रुपये जमलेत आपले. चला भाई सगळ्यांचा नाश्ता होऊन जाईल. सावधान मग तेव्हा तो सावध करतो त्याच्यासाठी आपण हा आज किती काका टोटल 200 किलो. 200 किलो तर म्हणजे फुल राडा आज. मग रात्री कसा असणार जल्लोष फुल राडा काय का नाही सोय. एकटा 15 पितोय राघव हा रेकॉर्ड आहे. वा वा वा. आत्या माझ्या लाताबाय वाचावाल आणि कारा टिरी रि 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 तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आज देखील आपण आलेलो आहे एक हळदी समारंभ शूट करण्यासाठी. इथे बघू शकताय निखिल आणि योगिता या दोघांचं लग्न आहे आणि या साईडला आहे मांडवाची सुरुवात. तर आता जाऊया आतमध्ये. ढवलरणीचा आपल्याला आवाज येतोय. तर आता काय कार्यक्रम चालू आहे आतमध्ये जाऊन बघूया आपण. हा आहे आपला नवरदेवाचा मांडव आणि इथे राईट साईडला त्यांचं घर आहे. तर या आहेत आपल्या वराच्या वरमाई. तर आई कसं वाटतंय आजचा दिवस तुम्हाला? अतिशय सुंदर वाटतं आजचा दिवस. अतिशय सुंदर वाटतं. आई जरा कन्फ्यूज झाल्यात. भेटू नंतर आई आपण नंतर बोलूया. आणि यात आई आहेत हाय ताई. निखिलच्या घराच्या बॅक साईडला आलोय आणि या साईडला पूर्ण आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर बघूया आता आजच्या जेवणाचा मेनू वगैरे काय काय आहे असणार आहे ते बघूया. वाटाला तर इकडे बसलेले आहे सगळं कांदा वगैरे कटिंग चालू आहे. आणि इकडे आपले सगळे काका मंडळी आहेत, सगळे वडापाव खात आहेत. काका आहे करा. इकडे आपल्या काकीशे आहेत सर्व एकदम सगळ्यांनी सेम साड्या घातल्यात. काय काकी खोबरा कुठं आहे? खोबरा कुठनं चालू आहे. इकडं खोबरा बघत आहे, कटिंग वगैरे चालू आहे. कशासाठी काका? मटणासाठी फुल बोलतात ना काला मटण आज बनेल ना. तर आज बनणार आहे काळा मटण पूर्ण हळदीचा. तर बघूया आता या साईडला बघू शकता खोबरा भाजतात आणि इकडे पाणी तापत ठेवलं बहुतेक. हे काका आपले खोबरा भाजतायत. काका काय चालू आहे या साईडला? काय बनतंय? रस्सा. कसला? चिकनचा रस्सा दुपारच्या जेवणासाठी? नाही, सकाळच्या जेवणासाठी. ते दुपारचाच जेवण ना, सकाळचं म्हणजे सकाळचं म्हणजे सकाळपासून सुरुवात होते दुपारपर्यंत. हा आता काय होत आली दुपार. तर इथे आहे चिकनचा रस्सा बनतोय. हा संध्याकाळी मटण आहे. संध्याकाळी मटण आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी मटण आहे, आताच्या जेवणासाठी चिकन आहे. तर इथे चिकन शिजत आहे. बघू येतं इथे चिकनचा हा रस्सा तयार होत आहे. फुल चिकन रस्सा ग्रेव्ही. आणि सुका चिकन हा वेगळा बनवलाय का? मग तो कुठे तिकडे ठेवला, काढून ठेवला का? झाला तो रेडी? अच्छा रेडी झालेला आहे. आता भात याच्यामध्ये शिजवतात का? बघू या तपेलीमध्ये भात शिजवतात. भारी एकदम तपेली आहे, मस्त काहीतरी वेगळं आहे. आता पाणी आहे. अच्छा आता सध्या पाणी ठेवलेलं आहे पण याच्यामध्ये भात अच्छा टोपल्यात काढतात पाणी काढायला. अशा प्रकारे इथे सगळं काही जेवण शिजवलं जात आहे. ग्रेव्हीसाठी खोबरा. अच्छा शेंगदाण्याचे कूट आहे का? ओके. ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी. आणि हा आपला काला खोबरा, भाजलेला खोबरा. धना पावडर. काय बघा तिखट नाही तर सगळ्यांना तिखट लागेल सगळं. आपले टेस्ट करतायत. काका कशी आहे टेस्ट? नाही अजून टेस्ट केला. कसा आहे? मस्त एकदम. तिखट विकट बरोबर एकदम भारी. काका आपल्या या साईडची स्पेशालिटी आहे ना काळा मटण बोलतात. काळा मटण या साईडची स्पेशल. हा या साईडची स्पेशालिटी आहे ती.
त्याला आणि अजून दुसरं अजून काहीतरी नाव दिलं जातं ना, ते खादीचा मटन त्याचं खादीचा मटण वगैरे. तर आज आपल्याला त्याची टेस्ट करायला भेटणार आहे इथे. खादीचं मटण, काळं मटण ज्याला बोललं जातं, तो काळं मटण आज आपण इथे टेस्ट करणार आहोत. स्पेशल कुक आहेत का तुम्ही? खादीचं मटण बनवणार आहे. काय नाव दादा आपलं? आता खोबरा कुठे नितीन मोकल. इथून मोकाल. प्रीती देखील आली. हाय, 8 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. कधी आला? चल घरी. सकाळी म्हणजे किती 9:30 वाजता वगैरे आला. घरी चल. नको येऊ, नंतर भेटू. आता इथला सध्या कार्यक्रम बघू सगळा. बघू शकता सगळ्यांच्या सेम साड्या तिथे. सगळ्यांनी एकदम सेम लुक केलाय का इकडे? या सगळ्या ताईस आहेत आपल्या. आपला नवरदेव, निखिल नवरदेव हाय. आणि ही करवली. काय करवली तिचं नाव काय? विभा. इथे विभा आहे आणि इकडे निखिल नवरदेव आपला बसलेला आहे. आणि आता हळदीला सुरुवात होईल काही क्षणात. पहिला हळदीचा हात आपल्या दरवाजाच्या इथे वगैरे लावला जातो आणि नंतर आता नवरदेवाला हळद लावायची सुरुवात केली जाईल. आता हळदीचा उठला आता खूप बाजूला साईडला एक साईडला त्यावर लावू नका, दुसऱ्या बाजूला सावकाश. मुहूर्ताची हळद बोलली जाते. मुहूर्ताची हळद आपली आईची हळद असते. आई आणि वडील हळद लावतात. आणि इथं बघू देतात सगळे आपल्या करवल्या मंडळी. लहान पण आहेत, सगळे मोठी पण आहेत. हे बघा आजीबाई पण आहे. सगळेजण पैसे मागायला येते. हो काकू आम्हाला नाही का? हो काकू आम्हाला नाही का? आम्हाला पण दिलेली आहे काकींनी नोट. दादाची सगळ्यांना नोट. पूर्ण बंडल संपल्याशिवाय काकीला जाऊन द्यायचं नाहीये. पूर्ण बंडल संपला पाहिजे. ओके. ढवळणी काकाला सगळ्याला मापायला घेतलंय. हळद लावल्याबरोबर लगेच सगळ्यांचे हात पुढे येतात. लगेच नवऱ्याला पूर्ण झाकून टाकला इथे. नवरदेवाला सगळं झाकून टाकलंय. काकाने आणलं 50-50ची नोट. भारी भारी भारी. काका आम्हाला पण यायला पाहिजे. आम्हाला पण आली एक नोट आली आपल्याकडे. आली 50ची नोट. सगळ्यांना काकांचा नमस्कार. बस झाले आता. नवऱ्याला पूर्ण झाकूनच टाकला. आम्हाला पण हो काकी आम्हाला हे आपल्याला पण पैसे कमवायला लागतील बहुतेक. पैसा कमवायचा चान्स आहे इथे. बघू हे लास्टला आपले पैसे किती जमतात. नवऱ्याला पण झाकून टाकतात सगळे. सगळी वरती येतात डायरेक्ट वरती. व्हिडिओ फोटो
हळद लावले, हात पुसले आणि आता आता तुम्ही घेतलो ना मग आम्हाला पण द्या पैसे तुम्ही लावलं बरोबर घराला कार्यक्रम चालूच आहे आणि आता इकडून येते मामाची हळद. आता मामाची हळद बघूया आपण. आत्या माझ्या जोते बाये आत्या मामाची हळद आलेली आहे. आता ही मामाची हळद लागेल नवरदेवाला आणि बाकी हळद तर चालूच आहे. त्याच्यानंतर पाटापूजन वगैरे होईल. अजून असे खूप सारे कार्यक्रम आपले बाकी आहेत. नवरावतला आलं देला पावज वाला निकारा पावज माझ्या बाईचा रेणुका रेणुका सगळे नवऱ्याच्या वरतून पडते. चलो पीछे. हे आले मामीची हळद आणि आता मामाची हळद लागते. मामीने हळद लावली आहे. आता मामी किती पैसे वाटणार? इकडे जाम पब्लिक पैसे वाटून गेलेले आहे. आम्हाला वाटलं बरं हात कारण का हात पुसल्यावरती पहिले खिशात हात घालतात लोक आणि लगेच पैसे वाटायची सुरुवात करतात ना. पैसे द्या. पैसे नाही तुझे. आपण मामीच आहेत. मामी आलेले आहेत. नाव काय? चित्रा मामी आहे. चित्रा मामी फुल बंडल घेऊन आलेले आहेत पैसे वाटायला सगळ्या पोरांना. आम्ही आम्हाला पण यायला पाहिजे एक एक नोट. जा जा जा. फुल आम्ही आता पैसे वाटप करणार आहे. पहिला हक्क धवलारणीचा. पहिली नोट धवलारणीला काय द्यायचं आधीच. खतरनाक सिस्टीम आहे. अरे नवऱ्याच्या अंगा बिल्यावरती पडेल. मामी आम्हाला 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 एक नोट राहिली. आम्हाला पण भेटली भाई. ही एक तिसरी कमाई नोटीची. तिसऱ्या नोटीची कमाई. आता या दुसऱ्या मामी आहेत. या दुसऱ्या मामी आपल्याला दिलं पाहिजे. आई पण पैसे वाटतात. मामी आहेत. मामी तुमचं नाव काय? हा? मी मामी नाही त्याची बहीण. अच्छा बहीण आहे का? ओके मला वाटलं मामी आहे का. आम्हाला पण आम्हाला पण आम्हाला पण आली आली दुसरी एक नोट पोरांकडून नंतर हिशोब घ्यायला लागेल. किती पैसे कमवतात आज बघून एकदा किती गँग आहे आजची. ₹100 झाले असेल त्याने घरी ना.
जमा केलेले आहेत आणि लोकांना सुट्टे देतात पैसे. काकीने पण नोटी काढल्यात. बोल काकू आम्हाला पण एक नोट आली पाहिजे. आम्हाला पण सगळे हात बोल येत आहेत. आम्हाला पण काकू काकू आम्हाला पण. हा आली एक नोट आली. भाई नोट आली. एवढं काय हैराण करतात. मध्ये आम्ही देखील आज हैराण करतो. फर्स्ट टाइम अशी हळदी भेटली जिथे असा काही जल्लोष होता. इथं मामा आलेले आहेत हळद लावायला. मामा विशाल मामा ना. विशाल मामा आले हळद लावायला. मामा आपल्याकडे पण एक नोट आली पाहिजे का इकडे. बंडलच देऊन टाकायची मोकला. टेन्शनच नाही काय. नवऱ्याला ओलाच्या आधी पब्लिक. विशाल मामा आलेले आहे आता हळद लावायला. निखिल नवरदेवाचे मामाला. प्रत्येकाला भेटतील काय. मामाने आता बंडल काढलेलं आहे. नवरदेवाची हालत बघू शकता इथं. नवरदेवाची हालत बघू येतं. नवरदेवाला खाली एकदम दे मामा दे मामा. आम्हाला आली एक नोट. भेटले ना भाई. किती जमलं. संध्याकाळी मापाचं. मस्त संध्याकाळची सोय झाली. आम्हाला पण एक नोट आली पाहिजे. आली आली. बघू वरती बघा. आम्हाला बी एक नोट. अशी गाणी बोलायला आले सगळी जण. आम्हाला पण एक नोट इकडे पण. एक नोट इकडे पण दादा. एक नोट इकडे पण. आम्हाला नाही का मामा. अरे अरे हा आली आली. काकीने फुल पिशवी भरून पैसे आणलेले आहेत आणि मला पण दिले का. पैसे आम्हाला माहिती आहे ना. काकू किती पैसे जमले. भरायला आली पिशवी. फुल भरायला आली पिशवी. भरायला आली पिशवी. काय आपण ठेवा तुमच्याकडे. तो नको ना बारका झाला. बारका गोला नको आपल्याला मोठा गोला आपण घेऊ. काकूने आम्हाला देखील हळद लावले पूर्ण सगळ्यांना. या काकूने हळद लावली सगळ्यांना. नाव सांगतात
चिकन बांड दिसतात सगळ्यांना लावली एकूण एकाला. या साईडला आता या तुम्ही मामाची मुलगी ना, काय नाव तुमचं? मयूर आणि सोनल. फुल बंडल वगैरे घेऊन आले पैसे वाटायला. आता मामाच्या मुली देखील आता हळद लावायला आलेले आहेत सगळ्या. आई मामाच्या मुलींचं नाव घे पहिला. शंभर शंभर काढा, शंभर शंभर करवली आई. बरोबर पाहिजेलच. मामुसाई आणि त्याची आजीस आमच्या दिराच्या पोरीच्या. मामा आले मेन मोठे मामा ना, मेन मोठे मामा. पैसे निघलेले आहेत डायरेक्ट बटवाच. आरामात आरामात भाई आरामात. जुजू आम्हाला पण इकडे आम्हाला. ए दीदी आम्हाला पण यायला पाहिजे तिकडे का दीदी आम्हाला. अरे बाबा लुटा लूट पार लुटा लूट. अरे थांबा तुझं मला नाही करायची वारी. अशा तऱ्हेने फायनली पैसे संपलेले आहेत आणि इथं नवरदेवाची फार वाटच लावली. नवरदेवाच्या वरतून सगळे पाठी. मग किती कमवले किती पैसे झाले एकत्र? किती झाले? 230 जमलेत भाई. मग आज फुल पार्टी. आता जेवणाची सुरुवात झालेली आहे. बघू शकता सर्व मंडळी जेवायला बसलेली आहेत. आपली भारतीय बैठक पंगत बसलेले आहेत आणि सगळे जेवायला वगैरे बसलेत. जेवणाचा मेनू तर मगाशी आपण बघितला. आता नंतर आपण जेवू तेव्हा बघू परत पुन्हा. पाटापूजनाचा कार्यक्रम चालू होणार आहे ना काका? काय बोलता याला? पाटापूजनाचा कार्यक्रम. आणि दुसरं पण एक नाव आहे ना काहीतरी गौरत का काय? गौरीत बोलतात ना? कोणाला सांगितलं? गौरत. अच्छा गौरीत देखील बोलतात आणि पाटापूजन देखील. हे दोन्ही नाव आहेत. काय बोलतात काकू? कान फुकाचे, कान फुकणी वगैरे असे म्हणजे खूप सारे असे नाव आहेत याला. या कार्यक्रमाला खूप सारे असे नाव आहेत ना. पाटापूजनाचा कार्यक्रम सुरुवात होईल थोड्याच वेळात. आणि इकडे निखिल भावा कसं वाटलं आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? खूप डेंजर आहे. सगळ्या अंगाच्या वरतून डोक्याच्या वरून पैसे मागायला पाहिजे. कोणच थांबत नाही, कोण ऐकत नाही काय. मी काय म्हणतो, हा आज आपण पाटा उजळतोय. का उजळतोय की आम्ही ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आपली 5वी असते आणि त्या 5वीला आपण हा पाटा उजवतो. तेव्हा
निगरी नावाची जी वनस्पती असते त्या वनस्पतीचा पाळा इथं ठेवतो आणि मुलाला झोपवतो. पण आता हा लग्न कार्यामुळे आपण काय करतो, हा अंधारातून त्याला प्रकाशाकडे पाठवायचा आहे. त्याच्यासाठी आज हा पाटा उजळतोय का, तर तो आदिमायेमध्ये फसलेला आहे. तर आदिमायेपासून तो त्यांनी सावध राहावं ह्याच्यासाठी हा पहिला प्रकाश. नंतर दुसरा प्रकाश की ब्राह्मण सांगतो शुभमंगल सावधान, मग तेव्हा तो सावध करतो. त्याच्यासाठी आपण हा आज पाट्याचा प्रोग्राम उजळीत करत आहोत, हे तुम्ही ध्यानात ठेवा. हा जो पिंड जन्माला आल्यावर तो अंधारातच असतो आणि तो जेव्हा गर्भातून बाहेर येतो त्यावेळेला त्याला पृथ्वी काय आहे ती समजते आणि त्याच्यासाठी हे दिवे उजळले जातात. आणि त्या प्रकाशात तो जो जीव आहे तो जीव याच्यानंतर पुढे संक्रमण करतो, म्हणजे कालक्रमणा करतो. आपण म्हणतो संक्रांती, बरोबर, संक्रमण म्हणजे त्याचा पुढचा प्रवास इथून चालू होतो. शेष बांधतात इथे, आग पेटवलेली आहे, शेष बांधतील, प्लस त्याला परत चटका वगैरे देतील. असा काहीसा कार्यक्रम असेल पुढे. शिव त्यावेळेला तव्याना हे करून विशेष उडवायची. शेष बांधून घेतील. नंतर आपल्याला कारण देखील सांगितलं शेष बांधण्याचं कारण. बांध फटाफट. हे नवरा जेव्हा न्हावल नवरदेव पुढे गेला की येशीवर जाणार, बरोबर. मग त्या येशीवर ही द्यायची आणि तिथे नारळ द्यायचा हो येशीला. तुमचा देव आला पण मारुती बाप्पा आणि गेला पण, तुमच्यासारखा खेळाशा नाही करत. मारुती बाप्पा सूममध्ये येतो, सूममध्ये तुम्हाला सांगतो आणि जातो, हे ध्यान ठेवा. हा, हे तुम्हाला मी पहिला बोलतोय. पहिलाच माझ्याकडे बाबा मारुती बाप्पाचं स्थान आहे आणि तो येतो आणि तो सांगतो. मी सांगणारा कोण, मला त्यातला काही गंध नाही. आणि आता हा नवरदेव म्हणजे आपल्याला आदिमाया शक्ती ग्रहण करायची आहेत, म्हणजे त्याला मिळवायची आहे. त्याच्यासाठी तो आपला घर सोडून आता उद्या तिकडे जाणार आहे आदिमाया शक्तीला आणायला. मग त्याच्यासाठी आपण ह्या शेषा बांधल्यात. इतर जे देव आहेत किंवा इतर जे काही दानव असतील त्यांच्यासाठी ह्या आम्ही शेषा बांधलेल्या आहेत, म्हणजे आपले देवच आहेत. त्या देवांची शांती करून 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 नवरदेव शेवटी कुठे जातो, आदिमायेच्या ठिकाणी जातो. आणि आदिमायेच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं मग त्याचा शुभमंगल सावधान होतो आणि मग संध्याकाळच्या वेळेला तो तिला आपल्याकडं घेऊन येतो. ना सगळीकडचं एक एक वेगवेगळं आपल्याला कल्चर समजतो. काहीकांकडे वेगवेगळे कल्चर असतो, वेगवेगळी माहिती असते आणि वेगवेगळे रीतिरिवाज सगळ्यांचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. तर काकाने आपल्याला खूप मस्त अशी माहिती दिली याच्याबद्दलची. आता इथे या करवल्या आहेत यांचं पुढे बरोबर. हां, आणि तू एक काम कर, बस तांदूळ असं असं हे कर, बस तांदूळ मग नंतर घ्या असं लाव. ही कटार, हे कटारचे नवल, हे काय नको फोडू नारळ, फोडू ना. आणि आता लगेच हळदीला सुरुवात झाली. म्हणजे हळद लावायला पब्लिक फुल आहे, अफाट पब्लिक आहे, कारण कंटिन्युअसली पब्लिक चालूच आहे. फुल पब्लिक आहे, बाहेर देखील सगळेजण वाट बघतात हळद लावायचीच. बघू होता हा मावशी, थँक्यू. सगळेजण हळद लावायसाठी पूर्ण वाट बघतात इथे. आता बाहेरच हळद घेऊन येतील आणि बाहेर हळद लावतील. आता फुल करते, म्हणजे काय व्हिडिओ पण घ्यायला भेटत नाही का, काहीच नाही. दादा फोटो तरी भेटतोय का एखादा तरी.
अजिबात काय नाही, कारण का फुल चुमडी पडते आणि फुल गर्दी, फुल क्राऊड हळद लावासाठी निखिल दादाच्या हळदीला आणि फुल क्राऊड, फुल गर्दी. सासूबाई देखील आलेले आहेत, बघूया ते. तर मित्रांनो फायनली आता आम्ही जेवायला आलो. बरोबर आपला चिराग आहे आणि इथे आपले फोटोग्राफर मित्रमंडळी. जेवायला एवढी घाईमध्ये जेवलो, व्हिडिओ काढायचं विसरून गेलो. तर मस्त असं चिकन आहे, ग्रेव्ही आहे आणि राईस. तर मस्त अशी पेटपूजा करू येऊ आणि नंतर मग परत पुन्हा शूटला जाऊ. तर या सर्वांनी जेवायला. खूप टाइम नंतर. खूप टायमानंतर. मग जेवलास का? जेवतोय ना का नाही? नाही फक्त विचार करतो, नाही तर चाललं पुन्हा तिथं बसते माणसं थांबलीत वेटिंगला. अच्छा, वेटिंगला ते आहेतच काय बाबा? जाम पब्लिक आहे का? फुल पब्लिक आहे. तर आता मस्त आपलं पेटपूजा झाली, जेवण वगैरे झालं आणि आता या साईडला ना अजून मटण शिजतंय. रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. बघूया इकडे. काका काय मग मटण वगैरे कुठं बनतंय? कुक कोण? काका तुम्ही काय कुक? बोल काका लाजले. तिकडे हलत लावून ठेवलाय बघा. इकडं हळद लावून ठेवलंय मटण. अच्छा, इथे ठेवलेलं आहे मटण, पूर्ण काढून ठेवलंय. आणि किती काका टोटल? 200 किलो. तर म्हणजे फुल राडा आज. 200 किलो मटण. आणि बोला चिकन वगैरे पण आहे का फक्त मटण? रशाला चिकन वेगळा 30 किलो. तर अजून शिजवायला घेतलेलं नाही. आता हळद वगैरे लावून ठेवलं आहे. हळद मीठ मसाला, हळद मसाला नाही, हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे. नंतर मग आता तपेली चढ होतील. या साईडला आपला सकाळचा रस्ता आहे. तर आजची मेजवानी फुल मटणाची असणार आहे. रात्रीचं मटण अजून शिजवायला नाही घेतलं. मग आता हे शिजवायला कधी घ्याल काका? आता लगेच 1 तासामध्ये अजून मटण येतंय काय? अजून मटण येते नाही. 100 किलो. अजून 100. अच्छा, हा 100 आणि अजून 100 येईल. वा, म्हणजे फुल खतरनाक. फुल कलेजी आहे. बघू जरा. ही कलेजी वेगळी बनवाल का मटणातच? वेगळी म्हणजे काय? चाकणं विकण्याला? जेवण करतात ना. हा, अच्छा, त्यांच्यासाठी असतं का? अच्छा, चाकण्याचा आयटम त्या साईडला आहे. चल चाकण्याचा आयटम बघूया. चाकण्याला काय बनतंय तिकडं? काहीतरी बनतंय. हे चाकणा आयटम काय भाई आहे? अच्छा, चिकन पकोडा आहे. बघूया चिकन मस्त मॅरिनेट करत ठेवलं आहे. मसाला तयार करणार आहे का? मिक्सरमध्ये मसाला ॲडिट फक्त ठेवलं आहे. आला लसूण पेस्ट मसाला तयार करतो की? कुठे पण असेल ना त्याला ऑर्डर घेतली जाईल. कुठंतरी असले तर ऑर्डर दिली जाईल, घेतली जाईल. दादाचं नाव काय दादा? रितेश म्हात्रे. प्रितेश म्हात्रे. रितेश रितेश म्हात्रे. बघा, कोणाला ऑर्डर करायचं असेल, जेवण बिवण बनवायला बोलवायचं असेल तर दादाला बोलवा. हो, थँक्यू. रात्री मग रात्री कसा असणार? जल्लोष, बोल राडा. किती वाजेपर्यंत गाजवाल तरी हलद? 1-2 वाजेपर्यंत फक्त. आता सकाळ करायची सकाळ. हा फक्त तुमची सोय आहे का नाही? सोय हा बिरी एकटा 15 पितोय राघव. हा रेकॉर्ड आहे. वा. रायगड मध्ये बसतोय. रायगड. तुमच्या गावांचे कोण बोलवायचे नाही त्याला, नाही तर हळदीला. रायगड मध्ये बसतोय. हा एकटा 15 बिरी पितोय. व्हिडिओ बघितलं तर बोलवायचे नाही त्याला लागणार. बरं की भाई परवडाचा नाही माणूस 15 बियर. चून मळण्याचा कार्यक्रम होणार आहे. आपण चून मळाचा खेळ टायमाला देखील बघितलेला आहे एका ठिकाणी शिर्की साईडला. आता नवरदेवाला बसून चून दाला लागरा चाले गडाले गावाची पेटा सुरत त्याई चुना लागरा चाले संध्याकाळच्या खाऱ्यांचा पीठ आहे. खाऱ्यांचा पीठ.
तुला आला तुला काला ठेवले तू कोणलाच नाही ठेवली बरा याच्यात पाणी घे आली नोट आली संपले संपले ए दीदी आम्हाला पण एक एक नोट इकडे येऊ दे इकडे येऊ दे इकडे येऊ दे एवढी बाबू पाटील रे कोणची करणार मानतो पाटील इकडे पण इकडे इकडे आली 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 दोन पैसा वाटप हात नको मध्ये थोड़ा सा गलती हो गई क्या गलती हो गया सगळे नवरीकडची मंडळी आले आहेत हळद लावायला कुठून नवरीकडून आले सगळे हळद लावायला मला ते पैसे दे दे आपण चल खाऊ आणायला जाऊ चल चल दे इसको ले लो आयो 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 बोलेल त्याला देणार दीदी तू कुठून आली नवरीकडून नवरीची कोण नवरीची करवली आली हलत लावला दादाला काय नवीन करवली मेन करवली हे आम्ही नाही बोललो मग आम्हाला तरी पाहिजे पैसे इथं आले पाहिजे आमच्याकडे एक नोट आली पाहिजे आयो सारखेच पैसे आणणार पण बघ आयो सारखेच बटवा घेऊन आली आयोचा बटवा
तुला पण आयोग करून टाकली. कंटिन्युअसली हळद चालूच आहे. म्हणजे आता वाजलेत 3:45 आणि नॉन स्टॉप हळद चालू आहे एकदम. अजिबात ब्रेक नाही हळदीला. पैसे देऊन टाकले का? आता पहिलेच पैसे का दिले? म्हणजे नंतर लुटालूट नको. हळद वगैरे आपली झालेली आहे आणि आता निघालेले आहे आपण मुलीची हळद घेऊन. बघा आपली सगळी मंडळी निघालेली आहे मुलीची हळद घेऊन. आपण कुठे निघालो आता? आता आम्ही नवरीची हळद घेऊन चाललोय. गोष्टी हळद नवऱ्याची घेऊन चाललेली आहे. निखिलची हळद लागणार आहे कोणाला? योगिताला ना? योगिताला. तर आता चला आपण पण जाऊया. मी पण येतो तुमच्या बरोबर आणि नवरीकडे जाऊया आपण. आलोय आणि बघा नवरीचे इथे वडे वगैरे चालत आहेत. वडे वगैरे करायचा कार्यक्रम चालू आहे. आपण इकडे आता हळद घेऊन आलोय. आता हळदीचा कार्यक्रम होईल. इथे नवरीला उष्टी हळद लागेल आणि इकडे आपली नवरी बघू देत आहे. हाय, नवरीच्या घरी आलोय. घारी वगैरे तयार करतात आणि या साईडला वडे तयार करतायत. बघू शकते नवरी बाई आलेली आहे योगिता नवरी आणि आता हळदीला सुरुवात करतील. आपल्या उष्टी हळद नवऱ्याकडची. मी ताई मगाशी आलेली आयो करून टाकली सगळ्यांनी मगाशी. अशा प्रकारे आता हळद वगैरे लागलेली आहे. आपण मुलीसाठी काही शॉट घेतले आणि आता इथून आता परत आपण मुलाच्या मांडवात जाऊया. नवरीच्या मांडवातून निघालो आणि आता परत पुन्हा आपल्या नवऱ्याच्या मांडवात जाऊया. फुल अवतार बेकार झालाय कारण का सकाळपासून फुल गरम होते. सकाळी ना पैसे जाम जमलेत. बघू आता किती जमलेत. आता त्याचाच आपण काहीतरी नाश्ता वगैरे करूया. तर मोजूया आपण आता किती पैसे ते. 100, 110. आता सगळे चुरलेले नोट आहेत. 120, 130, 40, 50, 60, 70, 170 रुपये जमलेत आपले. चला भाई सगळ्यांचा नाश्ता होऊन जाईल आपल्या. चला सगळेजण जाऊया नाश्ता करूया. पुन्हा आपण आलोय आता मांडवामध्ये. बघू शकताय तर मस्त नाश्ता वगैरे करू आलो आणि मांडवाचा गेट बघू शकता. फुल लायटिंग वगैरे लागलेली आहेत आणि या साईडला आता बॅनर देखील लागले आहेत. त्यांचे पहिलेचे फोटोज वगैरे नवरा नवरीचे मस्त असे फोटो आहेत. हा साखरपुड्याचा असेल. तर जाऊया आता आतमध्ये बघूया आता पुढची तयारी काय होते. आता जरा स्पीकर विकर बंद आहे. DJ वगैरे लागतो आहे. तर बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर समजेल आपल्याला काय काय माहोल आहे कसा आहे. आता आपला नवरदेव इथं भेटलेला आहे. नवरदेव कसं वाटतंय आज? फुल हळदीचा माहोल
आणि सकाळपासून कसं वाटलं तुला? एकदम फुल रश फुल गर्दी, एकदम फुल मजा, तेवढीच एन्जॉयमेंट सगळ्यांमध्ये. खूप आता चांगलं जरा वाटलं. कुठे जरा माहोल हा, खाली आता झालेला जरा आहे. माहोल खाली झालाय. आता सर्व फ्रेश होऊन येतील. अर्धा तासातच आपल्याकडे टाइम वाटते मला. बस मी पण जातो आता फ्रेश व्हायला. चलो बाय. तू पण आता चेंज वगैरे करून ये, नंतर मग भेटूया आपण. आणि नंतर मग रात्रीचा फुल राडा बघू आपण. राडा स्टार्ट तर होणार नाही. हा, इकडे डीजे वगैरे लागलेला आहे. डीजेचा सेटअप लागलेला आहे. लाइटिंग वगैरे होईल होतं आतमध्ये. आणि बघूया आता जेवणाचा कार्यक्रम कसा आहे, काय चालू आहे. जाऊया पाठीमागे आणि जेवण करूया. इथे सगळी पाहुणी मंडळी बसलेली आहे. आपण जाऊया पाठी आणि जेवण करूया. आता देखील या साईडला आलेलं आहे जेवायला. आणि आता फुल पब्लिक आहे जेवायला बघू शकताय. सगळी आपल्या भारतीय बैठकमध्ये सगळेजण जेवायला बसलेत. काय बोलता आई? ही काय एवढी पब्लिक आहे अजून? कमी आहे काही? जाम आहेत अजून. फुल पब्लिक आहे. क्राऊड दिसतो. ऊपर बघितलेलं 200 किलो मटण आहे आणि चिकनचा रस्सा वगैरे आहे 100 किलो असं काहीतरी आहे. मगाशी आपण बघितलेलं. म्हणजे खूप क्राऊड आहे. त्या मानाने 200 किलो मटण हा नथिंग आहे एवढ्या क्राऊडसाठी. म्हणजे मगाशी पण खूप लोक येऊन जेवून गेली. आणि आता आपण पण जाऊ आणि जेवूया पहिला. आम्हाला या पंक्तीमध्ये जागा भेटलेली आहे आणि आम्ही जेवायला बसलोय सगळेजण कसे बसे करून ॲडजस्ट करून. कारण का फुल पब्लिक आणि फुल क्राऊड आहे. जेवायला देखील होऊ शकतं आहे. आणि खरोखर मामा झालं का जेवण? कसं लागला मटण? एकदम मस्त, एक नंबर. अरे भाई ओळखलं का तुम्हाला? ओळखलं का नाही? मी नाही ओळखला पण पहिला. आत्ता मी ओळखला. नक्की काय? हो खरंच. मग कसं मस्त मजेत? मग कंपनी चालू आहे की नाही? काय चालू आहे? मग कसा लागला मटन? एक नंबर झालाय. एक नंबर. बँजोचा सेटअप देखील लागतोय.